नमस्कार, सुरेखा रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणारं आणि नुसतं सुगंधानेच खावंसं वाटणारं मिक्स डाळीचं खमंग रुचकर फोडणीचं वरण बनवणार आहोत. वरण खाल्ल्यावर बऱ्याच जणांना ॲसिडिटी होते किंवा अपचनाचा त्रास होतो, जळजळ होते. असं होऊ नये म्हणून भरपूर टिप्ससह रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. म्हणूनच अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वात आधी कुकरमध्ये अर्धी वाटी तूर डाळ, अर्धी वाटी मुगाची डाळ घालत आहे आणि यामध्ये आपण पाणी घालून चांगले 3 ते 4 पाण्याने ही डाळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे. तुम्हाला हवं तर आणखी तुम्ही तुमच्या आवडीच्या डाळी यामध्ये घालू शकता. 2 ते 3 पाण्याने डाळ चांगली स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आपण यामध्ये पाणी घालूया. मी अंदाजेच पाणी घातले आहे, पण तुम्हाला जर अंदाज येत नसेल तर 1 वाटी डाळीसाठी 3 वाटी पाणी घाला. आता यामध्ये 2 चिमूटभर हिंग घातले आहे. बऱ्याच जणांना डाळ खाल्ल्यानंतर ॲसिडिटी होते. असे वरणामध्ये हिंग घातल्यामुळे ॲसिडिटी कमी होते आणि डाळीला पण छान फ्लेवर येतो. त्याचबरोबर अर्धा चमचा हळद घातलेली आहे. डाळ शिजतानाच जर यामध्ये हळद घातली तर वरणाला रंग अगदी छान येतो. तर दोन्हीही छान मिक्स करून याला झाकण लावून आपण 2 ते 3 शिट्ट्या मीडियम फ्लेमवर करून घेऊया. आता इथे 3 शिट्ट्या झालेल्या आहे. कुकर पण मस्त थंड झालाय. झाकण काढून घेऊ. तुम्ही बघू शकता 3 शिट्ट्यामध्ये डाळ अगदी सॉफ्ट मेणाप्रमाणे मऊसूत शिजलेली आहे आणि फोडणीचं वरण बनवण्यासाठी अशीच मेणाप्रमाणे डाळ शिजून घ्यायची. म्हणजे खाताना वरण छान लागतं. डाळींचा फ्लेवर सर्व यामध्ये उतरतो. लहान मुलांना जर द्यायची असेल तर थोडंसं पाणी वाढवा आणि चिमूटभर मीठ घालून लहान मुलांना भातावर तुम्ही हे वरण देऊ शकता. मुलं जर डाळी खात नसेल तर असे हे प्रोटीनयुक्त वरण तुम्ही नक्की करून द्या. शिजलेली डाळ आता एका बाउलमध्ये आपण काढून घेऊया आणि या कुकरमध्येच आपण हा कुकर स्वच्छ करून डाळीला फोडणी करणार आहोत. म्हणजे दुसरं भांडं भरवण्याची गरज नाही. कुकर गरम झाला की यामध्ये एक मोठी पळीभर तेल घालूया. तेल चांगले कडकडीत गरम झाले की यामध्ये 1 चमचा मोहरी घालायची आणि मोहरी चांगली तडतडेपर्यंत दुसरं साहित्य यामध्ये घालायचं नाही. फोडणीमध्ये जर मोहरी कच्ची राहिली तर दाताखाली कचकच लागते आणि मोहरीचा फ्लेवर वरणात उतरत नाही. म्हणूनच मोहरी चांगली फ्राय होऊ द्यायची. मोहरी चांगली फ्राय झाली की यामध्ये 1 चमचा जिरे घालू. 10 ते 12 लसूण पाकळ्या घालूया. मी बारीक कट करून घातले आहे. तुम्ही ठेचून सुद्धा घालू शकता. त्याचसोबत हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली ती पण घालूया आणि 10 ते 12 कढीपत्त्याची पाने ती सुद्धा आपण यामध्ये घालणार आहोत. अगदी लो फ्लेमवरती 2 ते 3 मिनटं ही फोडणी चांगली कुरकुरीत आपल्याला परतून घ्यायची आहे. 90% तुमचे वरण किंवा तुमची भाजी तुमच्या फोडणीवर डिपेंड असते. फोडणी जर अशी खमंग आणि कुरकुरीत झाली तर तुमच्या साध्यातला साधा पदार्थसुद्धा छान होतो. फोडणी तयार झाल्यानंतर बारीक कट केलेली कोथिंबीर घालायची आहे. कोथिंबीरीवरून नुसतीच सजवण्यापेक्षा फोडणीत कोथिंबीर घातली की याचा रंग वरणात कायम राहतो आणि चवीला वरण चविष्ट बनतं आणि कोथिंबीरीचा एक वेगळाच फ्लेवर असतो. आता यामध्ये बारीक कट केलेला टोमॅटो घालू आणि टोमॅटोसुद्धा खूप जास्त मऊ होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा नाही. हलकासा रंग बदलेपर्यंत याला आपण छान परतून घेऊया. तुम्ही बघू शकता ही फोडणी छान अशी परतून झाली आहे. अगदी 3 ते 4 मिनटं लो फ्लेमवरती खमंग अशी परतून घेतली आहे. आता डाळ शिजवताना आपण हिंग आणि हळद घातली होती म्हणून मी फोडणीत घातली नाही. तुम्हाला जर घालायची असेल तर थोडीशी तुम्ही घालू शकता. या स्टेजला आपण यामध्ये डाळ घातली आहे आणि गरजेनुसार यामध्ये पाणीसुद्धा घातलं आहे. आता हे छान मिक्स करून घेऊ. आता चवीनुसार यामध्ये मीठ घालू आणि त्याचबरोबर गोडासाठी छोटासा गुळाचा खडा घालत आहे. तुम्ही हवं तर अर्धा चमचा साखरसुद्धा यामध्ये घालू शकता. मस्त टेस्ट येते. तुम्हाला जर आवडत नसेल तर स्किप पण करू शकता. मस्त चमच्याने एकजीव करून घ्यायचं आणि हाय फ्लेमवरती 3 ते 4 मिनटं डाळ उकळून घ्यायची. खास करून तुरीच्या डाळीमुळे म्हणून जितका फेस निघतोय तो सगळा आपण काढून घेऊया. तर आपलं खमंग रुचकर वरण तयार झालंय. गॅस बंद करूया. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणारं हे फोडणीचं वरण
अगदी पौष्टिक आहे, प्रोटीनयुक्त आहे. एकदा नक्की ट्राय करा. तर फ्रेंड्स, हे खमंग, रुचकर आणि प्रोटीनयुक्त वरण ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडली तर तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सुरेखा रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे माझ्या सर्व रेसिपीज तुम्हाला बघायला मिळतील. रेसिपी आवडली तर लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा.